यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम लोकसभा मतदारसंघातील कारंजा येथे आज दिनांक 13 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली आहे। यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघात करत गद्दारांना पाडण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांनी खासदार भावना गवळी, पालकमंत्री संजय राठोड यांचा नामोल्लेखन टाळत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात रस्त्यात खिळे लावणाऱ्या सरकारच्या रस्त्यात निवडणुकीत खिळे लावण्याचे आवाहन केले आहे। देशातील ईडी सरकारला बरखास्त करून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्याच उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। MCN न्यूज मराठी करिता नागेश अवचार, वाशिम। काय आरोप झाले होते? काय आरोप केले होते? कोणी आरोप केले होते? त्या सगळ्या कारखान्याच्या वरनच आरोप झाले होते ना। त्यांच्या स्वीय सहाय्यक का आणखीन कोणतरी त्याला सुद्धा अटक झाली होती ना। मग इकडनं तिकडे गेले आणि राखी बांधली। आणि भैया पण कसे, भैया मेरे राखी के बंधन को निभाना। सगळे भ्रष्ट गोळा करतायत। ज्यांच्यावरती आरोप केले, अगदी समृद्धी महामार्गाचं काम सुद्धा का अडवलं होतं, कोणी अडवलं होतं, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरसाठी अडवलं होतं हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल। तो फोन कॉल सुद्धा मध्ये सगळीकडे व्हायरल झाला होता, ऐकला तुम्ही? सगळं तुम्हाला माहिती आहे ना। मग मी कशाला बोलू? तुम्ही तर ठरवूनच आलेलात। पण ही एक झलक झाली। अशा कित्येक गोष्टी आपण त्याने किती वेळा निवडून दिलं? 5। त्याच्या आधी पुंडलिकराव सुद्धा होते, बरोबर आहे, पण तो एक कट्टर माणूस होता। बरं, हे झालं त्यांचं। दुसरे म्हणजे हे वरती दिल्लीचे सगळे भ्रष्टाचार। दुसरे समाजाच्या नावावरती फसवणारे आणखीन कोण आपले आमदार होते? म्हणजे कालच्या सभेत बोललो, आता सुद्धा सुनील महाराज बसलेत, अनिल भैया राठोड बसलेले आहेत। सेवालाल महाराजांनी जी काही शिकवण दिली, सेवालाल महाराज, मी सुद्धा पगडी पूजन करायला तिकडे आलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी किंवा जास्त असेल। मी सुद्धा पोहरा देवीचं दर्शन घेतलं, सगळ्या तिथल्या महंत महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला आशीर्वादाची कडी पण बांधली। सेवालाल महाराजांची जी शिकवण होती त्या बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही, पण त्यांनी एक सांगितलं होतं की महिलेशी कसं वागायचं आणि मुली ह्या देवता समान असतात, सांगितलं होतं नव्हतं? बरोबर ना? मी कसे वागले, त्यांना मी का काढून टाकलं होतं मंत्रिमंडळातून? कारण आरोप भयानक होते। सरकार गद्दारी करून पाडलं, मी काढून टाकलेल्या माणसाला पुन्हा मंत्री बनवलं आणि मंत्री बनल्यानंतर ही एक बातमी घेऊन मी आलेलो आहे। म्हणजे इथे सुद्धा बंजारा समाजाचे जे माझे बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, त्यांनी ही बातमी चॅनलवरनं सगळ्यांना दाखवा, कारण ही मी दिलेली बातमी नाही आहे, वृत्तपत्रात आलेली बातमी आहे, ती दाखवतोय। नाही तर तुम्हाला वाटेल की या उद्धव ठाकरेला काय आता यांनी गद्दारी केली म्हणून यांना पाडायचं तर आहेच, आत्ताच ते पडलेत। पण ही जी बातमी आहे की समाजासाठीचा 750 कोटींचा भूखंड त्या गद्दाराच्या घशात, म्हणजे एवढं तुम्ही समाजाच्या नावावरती स्वतःचे खिसे भरताय। महिलेशी कसं वागायचं ते सुद्धा सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात। समाजाला तुम्ही फसवताय। आता समाजाला फसवल्यानंतर हा समाज परत यांना मतं देणार आहे का? हा भ्रष्टाचार नाहीये, हा भ्रष्टाचार आहे। त्या राखी बांधणाऱ्या त्या बहिणींनी केलेला भ्रष्टाचार तो मोदींनी झाकून टाकलेला आहे। आज जे उत्तरेतले शेतकरी दिल्लीमध्ये चाललेत, त्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून मोदी सरकारने त्यांच्या वाटेमध्ये खिळे टाकलेले आहेत, तारेचं कुंपण टाकलेलं आहे, भिंती उभारलेल्या आहेत, अश्रुधुराचे गोळेच्या गोळे त्या ड्रोनमधनं त्यांच्या अंगावरती सोडतायत, लाठीमार होतो, रबरी गोळ्या मारतायत। का तर माझ्या देशाचा अन्नदाता त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीमध्ये येतोय, याला येऊ द्यायचं नाही दिल्लीमध्ये। मग तुम्हाला आता वेळ ठरवण्याची आलेली आहे की जर शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येण्यापासून रोखणार सरकार दिल्लीत बसलेलं असेल तर ते सरकार पुन्हा दिल्लीमध्ये येऊ देणार नाही ही शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मैदानात उतरलं पाहिजे।
मोदी सरकारने शेतकऱ्यांचे रस्ते दिल्लीमध्ये